फ्रेंड्स म्हणजेच सर्व वयाच्या सर्व मित्रमैत्रिणींनो, आज मी तुमच्याशी ज्या गप्पा मारणार आहे त्याला सगळ्याला मिळून मला एकत्र सुचलेलं नाव आहे अमेरिकन वगनाट्याचा भारतीय आस्वाद. एकतर माझे तास किंवा नॉर्मली सर्वांशी जो संवाद चालतो हीच एक आनंद यात्रा असते आणि असली पाहिजे. आता हे कोरोनामुळे जे जरा ऑनलाईन झालं त्यामध्ये एक प्रकारचा जरा हरवलेपणाचा भाव आहे की तास घेताना समोर मुलं नसायची मधलं वर्ष, आता असतात. कारण मला तास घेताना मुलं दिसावी लागतात, त्यांचे चेहरे, त्यांचे डोळे, आणि नुसते दिसावे नाही, ते हसरे असावे लागतात, आनंदी असावे लागतात, डोळेसुद्धा नाचरे असावे लागतात. आणि त्याद्वारे शिक्षण ही जी कमालीचं एन्जॉय करण्याची एक प्रक्रिया आहे ती चालू राहते. शिक्षण किंवा जीवन म्हणजे सुद्धा कळवण्यास अत्यंत दुःख वाटते की अशी प्रक्रिया नाही आहे. लाईफ इज सेलिब्रेशन आणि एज्युकेशन इज एन्जॉयमेंट. त्यामुळे मला समोर मुलं हसरी खेळती दिसावी लागतात. नुसती दिसावी लागतात नाही, एक सरासरी 5-10 मिनिटाला, तासाला काहीतरी असं व्हावं लागतं की ज्यामुळे असा अख्खा वर्ग खळखळून हसतोय. खरोखर आईवडिलांची सुद्धा जी भावना असते की माझी मुलं मुली हसरे दिसावेत, ते हसतायत, ह्याच्यात सगळं भरून पावलं. आणि त्यामुळे मग ही तास चालू असण्याच्या प्रोसेसमध्ये सुद्धा माझ्या बोलण्यामध्ये अनेकदा अशी काही वाक्य येतात, त्या वेळची असतात, उत्स्फूर्त असतात. आणि आता शिक्षक म्हणून आयुष्यभरच काम करत असल्यामुळे काही विशिष्ट प्रसंगांना काही वाक्य तयार झाली आहेत की त्याची विद्यार्थ्यांनी एक कॅलेंडर तयार केले. म्हणजे असे तेच जोक मी दर तासाला करतो असा त्याचा अर्थ नाही आहे, पण काही उत्स्फूर्तपणे होतात. त्यामुळे मीही माझ्या तासाला अनेकदा वर्णन करत आलो की माझा तास म्हणजे स्टँडअप कॉमेडी शो असतो. आता हे स्टँडअप कॉमेडी शो ही अगदी अलीकडेपर्यंत म्हणाल तर एक पाश्चात्य संकल्पना आहे की तिकडे व्यासपीठावर कोणीतरी एकच जण बोलत असतो, पण तो त्याच्या बोलण्यातून धमाल निर्माण करतो आणि अख्खं सभागृह वाक्याला खळखळून हसत असतं. त्यामध्ये कॉमेंट्स आहेत, उपहास आहे, तिरकसपणा आहे, नॉर्मल वाटणाऱ्या गोष्टींच्या मधून अचानक काढलेला तिसराच अर्थ आहे, कोणाची केलेली टिंगल आहे, शक्यतो ती निर्विष आहे. अशा सगळ्यातून ते स्टँडअप कॉमेडी हा प्रकार आकाराला येतो. आपल्याकडे अलीकडे थोडं आपण ऐकतो आणि जगामध्ये आज नाव झालेले काही भारतीय स्टँडअप कॉमेडी शो करणारे आहेत. तसं माझा तास म्हणजे एक स्टँडअप कॉमेडी शो. वेळोवेळी अत्यंत बुद्धिमान मुलामुलींनी सुद्धा माझ्या तासाचं हे एक्झॅक्ट वर्णन केलंय.
कोणी म्हणतं की सरांचा तास म्हणजे खळखळून हसणं चालू असतं. ऑनलाईनवरच्या सुद्धा काही मुलामुलींनी कळवलं आहे वेळोवेळी की तिकडे तुमचा तास म्हणजे इकडं आम्हाला गडाबडा लोळायला होतं वेळोवेळी. असे ते ठरलेले जोक्स नसतात, असे त्या त्या क्षणाला उत्स्फूर्तपणे काहीतरी समोर आलेले. जसं मी सांगून झालं आहे तुम्हाला की वेळोवेळी माझ्या खिशाची 2 पेनं पाहून वेळोवेळी हे घडलं आहे की मुलामुलींनी विचारलं की सर तुमच्या खिशाला 2 पेनं का? आणि त्यावर अशी माझी फटदिशी येणारी एक ओळ की मला जगण्यामध्ये बायको सोडून सगळ्या गोष्टी 2 लागतात. किंवा काही वेळा तासाला एखादा मुलगा किंवा मुलगी प्रश्न विचारते आणि ते प्रश्न विचारणं एवढा वेळ चालू राहतं, मी ऐकतो शांतपणे, कुठे तो प्रश्न संपतोय असं चालू राहतो. मुलामुलींना मी मध्ये तोडत नाही, गब्बस म्हणत नाही, बास्कर म्हणत नाही. त्यांचा तो प्रश्न पूर्ण शांतपणे ऐकून घेतो. पण असा लांबलेला एखाद्या व्याख्यानासारखा प्रश्न तो पूर्ण झाला की मी त्या विद्यार्थ्याला आणि वर्गाला म्हणतो की प्रश्न पूर्ण झाल्याबद्दल मी शासनाच्या वतीने आभार प्रकट करतो. अशा वेळोवेळी काय येत राहतात. याला छान शब्द आहे वन लाइनर्स, की काहीतरी अशी एका ओळीतली कॉमेंट पण तिच्यामध्ये पंचलाईन असते. तर आता बरीच वर्ष झाली, पण त्यावेळचा एक अतिशय हुशार मुलगा एके दिवशी मला तास संपल्यावर म्हणला की सर TV चॅनल्सवर फ्रेंड्स नावाची मालिका चालू आहे, ती तुम्ही पाहता का? त्यांनी जेव्हा विचारलं तेव्हा मी नव्हतो पाहत ती. त्यामुळे मी त्याला म्हणलं नाही पाहत. काय आहे रे? तर तो म्हणला की 3 मुलं पुरुष आणि 3 मुली स्त्रिया असे 6 एकमेकांचे घनिष्ठ मित्र आणि त्या मित्रांची पुढे सरकत जाणारी कहाणी आहे. हे त्यांनी सांगितलेलं नुसतं वर्णन ऐकल्यावर मला काही त्याच्यामध्ये प्रथमतः फार आकर्षक वाटलं नाही. पण मी त्याला विचारलं की तू मला का विचारलंस हे? तो म्हणला नाही, तासाला ज्या तुमच्या वन लाइनर्स येतात त्या म्हणजे त्या फ्रेंड्स या मालिकेतल्या ज्या पंचलाईन्स आहेत त्याच्यासारख्या वाटतात. केव्हा तरी असं बोलण्यामध्ये झालं आणि कदाचित मनातनं तो विषय असा विसरल्यासारखा पण झाला असेल. पुढे केव्हा तरी वावरताना या हुशार मुलाची मला कॉमेंट आठवली, तुम्ही फ्रेंड्स ही मालिका पाहता का? आणि मग सहज वाटलं की जरा एकदा पाहू तर खरं. म्हणून त्यावेळी ज्या कोणत्या चॅनलवर ही मालिका चालू होती तिच्यावर मी गेलो आणि खरंच सांगतोय तुम्हाला, अशी ती मालिका चालू होते, त्याची पहिली फ्रेम आणि त्यामध्ये आलेले काहीतरी पहिले डायलॉग यांनी जे हुक लागलं, सटक्यात आवडून गेली. असा त्या मालिकेमध्ये ओढला गेलो. आता मला नेमका पहिला एपिसोड आपण कोणता पाहिला असं बोट नाही ठेवता येत, पण साधारण हे लक्षात आहे की पार 8वा सीझन चालू होता आणि त्याचा कुठला तरी एपिसोड चालू होता. पण तो आवडून गेला. सरासरी 22 ते 25 मिनिटांचा एक एपिसोड आणि त्याच्या मिनिटाला आपण निदान सरासरी 2 किंवा 3 वेळा खळखळून आपण हसतो. विलक्षण फ्रेश होतो असे. आणि मग असं 8वा 9वा 10वा सीझन पहिल्यांदा पाहिला, मग वाटलं की बाकीचेही सीझन पाहावेत. त्यावेळी आधी मग त्यावेळेला CD यायच्या, तर मग बाजारामध्ये इकडे भारतात आणि पुण्यात सुद्धा आधी 8वे 9वे 10वे सीझन आले. मग बेस्ट ऑफ फ्रेंड्स नावाचं आलं आणि मग शोधून
मी DVDs मिळवल्या आणि फ्रेंड्स या मालिकेचे 10 सीझन आहेत. पहिल्या सीझनच्या पहिल्या एपिसोडला हे 6 मित्र सेंट्रल पर्क नावाचं रेस्टॉरंट आहे, कॉफी शॉप, तिच्यामध्ये बसलेत. हा रॉस शास्त्रावर त्याचं विलक्षण प्रेम आहे, पॅशन, सायन्स, आणि तो पॅलिएंटॉलॉजिस्ट आहे. चॅन्डलर याचं बालपण आणि वाढतं वय खूप समस्यांनी भरलेलं होतं. त्या काळामध्ये त्याच्या आईवडिलांचे पण डायव्होर्स झाले आणि पुढे त्याचे वडीलच गे होते असं निष्पन्न झालं. तो विनोद एक डिफेन्स मेकॅनिझम म्हणून वापरतो. मस्त कॅरेक्टर आहे, पण आपल्याला पण वेळोवेळी लक्षात येत नाही की हा वेळोवेळी जॉब्स करत असतो, पण नेमके काय करत असतो जॉब्स. जोई थोडा मंद आहे, थोडा समजायला. त्यातूनच अनेक तऱ्हांचे जोक्स निर्माण होतात. दिसायला हँडसम आहे, तेव्हा त्याला कचकावून भरपूर टनावारी मैत्रिणी, आणि तो एक ॲक्टर आहे, पण असा काही फार असामान्य ॲक्टर आहे असं नाही. मग या रॉसची बहीण आहे, सख्खी बहीण धाकटी, मोनिका नाव तिचं. ती म्हणजे एकाच वेळी कडक शिस्त, स्वच्छता, टापटीप, आणि असं सगळं जिथल्या तिथेच पाहिजे असा तिचा त्यापायी मग दरारा, पण त्यातून निर्माण होणारे जोक्स. त्या मोनिकाची लहानपणापासूनची मैत्रीण आहे रेचल. रेचल हे कॉम्प्लेक्स कॅरेक्टर आहे. ती अतिशय सुंदर आहे. आपण सुंदर आहोत हेही तिला माहिती आहे, बहुसंख्य सुंदर मुलींप्रमाणे, पण काहीशी आत्मकेंद्रितपणे. तिचं सगळं अपब्रिंगिंग तसं श्रीमंत घरात आणि ज्यावेळी जे पाहिजे ते सगळंच्या सगळं मिळालेलं अशा स्थितीत झाली आहे. आणि मालिका सुरू होते तेव्हा चालू असलेलं तिचं लग्न डॉक्टर बेरी नावाचा त्याच्याशी, ते ती अर्ध्यावर टाकून लग्नातनं पळून येते. आणि आता जायचं कुठे, त्यावेळी मग लहानपणची मैत्रीण आठवते, मोनिका, आणि ती तरी कुठे भेटणार. तर ते सेंट्रल पर्क माहिती आहे की इथे हे बसतात सगळे वेळोवेळी, म्हणून ती त्या लग्नाच्या पांढऱ्या शुभ्र युनिफॉर्म ड्रेसमध्येच ती त्या सेंट्रल पर्कमध्ये येते. त्या रेचलवर रॉसचं लहानपणापासून प्रेम आहे, म्हणजे क्रश. ही हॅज अ बिग क्रश. आणि त्यांच्याही नात्याची कहाणी उलगडत राहते. फ्रेंड्समधलं 6वं मुख्य कॅरेक्टर फिबी. फ्रेंड्स पाहणाऱ्या खूप जणांच्या मध्ये कॉम्पिटिशन असते की आपल्याला सगळ्यात कोणतं कॅरेक्टर आवडतं, आणि या दोघांच्या मध्ये कॉम्पिटिशन आहे. त्याच्यात सगळ्यांना सगळीच आवडतात. फ्रेंड्स पाहणारे जे आहेत यांना 6ही कॅरेक्टर्स आवडतात, पण त्यामध्ये हा जोई आणि आता ही 6वी फिबी. फिबीचं पण बालपण अनेक समस्यांनी भरलेलं, कष्टाने गेलेलं आहे. त्यातून सावरून एक स्वतंत्र प्रज्ञेची पण कमालीची चक्रम मुलगी. म्हणजे आता उदाहरणार्थ, चांगलं इंग्लिश बोलताना जर एकाने दुसऱ्याला विचारलं की हे करशील का रे माझ्यासाठी, विल यू प्लीज डू दिस, अमुक अमुक, विल यू प्लीज डू दिस फॉर मी. तर चांगल्या इंग्लिशमध्ये सुद्धा समजा काही कारणाने ज्याला विचारलंय त्याला ते शक्य नाही आहे, तर नॉर्मल इंग्लिशमधलं वाक्य येतं, ओ आय वॉन्ट टू बट आय कांट. तर मालिकेमध्ये फ्रेंड्समध्ये अशी एकदा फिबीवर की तू अमुक अमुक करशील का, ते फिबीचं वाक्य आहे, ओ आय कॅन बट आय डोंट वॉन्ट टू. आणि तिचा असा चक्रमपणा अख्ख्या मालिकाभर चालू राहतो. 6 कॅरेक्टर्स, आणि मग त्यांच्याभोवती गुंफलेली ही सर्व कहाणी 10 सीझन चालू राहते. आधीच्या 9 सीझनमध्ये प्रत्येक सीझनमध्ये 23 किंवा 24 एपिसोड आहेत, आणि शेवटच्या सीझनमध्ये मात्र 18च एपिसोड आहेत.
पाहत गेलो आणि त्याच्यामध्ये एवढा रमत गेलो की आता ते 6 जण माझे सुद्धा मित्र बनलेत, जसे जगातल्या अक्षरशः लक्षावधी किंवा कोट्यवधी जणांचे सुद्धा ते मित्र बनलेत. फ्रेंड्सचं अपील जागतिक आहे, युनिव्हर्सल अपील आहे. आणि जगाच्या कानाकोपऱ्यातल्या वेगवेगळ्या संस्कृती, वेगवेगळ्या भाषा, या सगळ्यांना ती मालिका कमालीची आपली वाटते. आहेत ती 6 पात्र. मी म्हणणार आहे की पाय जमिनीवर असलेली सामान्य व्यक्ती आहेत. हे कोणीतरी ढिशाव करणारे असामान्य हिरो नाहीत. यांच्या पराक्रमाच्या काहीतरी अजब आणि आपल्याला थक्क करणाऱ्या कहाण्या अशा नाहीत. हे कोणत्या तरी मोठ्या मोठ्या पदांच्यावर बसलेले आहेत असं सुद्धा नाही. म्हणजे मी म्हणणार आहे की काहीशी तुमच्या माझ्यासारखी माणसं, प्रत्येकाला आपापलं जॉब आहे. आता ही मोनिका उदाहरणार्थ, तिला छान छान पदार्थ करायला आवडते, त्यातून ती झालेली शेफ एका रेस्टॉरंटमध्ये, ती मुख्य स्वयंपाकी आहे. असं प्रत्येकाचं त्याचं जॉब आहे. आणि या 6 मित्रांची कहाणी अक्षरशः 23 ते 25 मिनिटाचा एक एपिसोड, म्हणजे सरासरी निदान आपल्याला 50 वेळा तरी खळखळवून हसवतो. मुलांना तासाला सुद्धा मी अनेकदा सुचवलंय की कधी उदास वाटलं तर ज्या अनेक गोष्टी करा असं मी सुचवतो, त्यावरही कधीतरी मी तुमच्याशी गप्पा मारणार आहे. त्या माझ्या यादीमध्ये फ्रेंड्सचे बॅक टू बॅक 2 एपिसोड पहा असं सुचवतो. आता तर माझ्याकडे DVD आणि हार्ड डिस्कवर सुद्धा सगळे सीझन आहेत. कुठलाही एपिसोड कधीही पाहता येईल अशी स्थिती आहे. आणि तरी कॉमेडी सेंट्रल ह्या चॅनलवर रात्री 8 ते 9 या वेळामध्ये येतात 2 एपिसोड. अशा वेळी जर TV समोर असलो मी, कामं असली तर गोष्ट वेगळी, पण TV समोर, तर मग त्या वेळामध्ये दुसरा कुठलाही चॅनल नसतो लावायचा. कितीही वेळा फ्रेंड्स पाहून झालेलं असलं तरी पुन्हा पुन्हा पाहण्यात सुद्धा त्याची मूळची मजा, मूळचा ताजेपणा कमी होत नाही. मी याच्यावर विचार केला की खरं म्हणजे जोक ही गोष्ट अशी आहे की पहिल्यांदा ऐकताना येतं खळखळून हसू, आणि तोच जोक जर पुन्हा पुन्हा आपण ऐकायला लागलो तर पुढे 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 त्या जोकमधनं हसू येणं कमी होत जातं, असा नॉर्मल माणसाचा अनुभव आहे. एक तर किस्सा सुद्धा त्यामुळे माझ्या लक्षात आहे की कसला तरी एक बार, आणि त्यामध्ये एक मित्र आपल्या दुसऱ्या मित्राला घेऊन येतो. त्यांच्या गप्पा चालू आहेत आणि नवा जो मित्र आहे त्याला लक्षात येतं की त्या बारमध्ये ज्या सगळ्या गप्पा चालू आहेत त्याच्यात कोणीतरी कोपऱ्यातनं एकदम सगळ्यांचं असं लक्ष वेधून ओरडतो, 53 नंबर 53. आणि असं 53 असं ऐकल्या सगळे खळखळून हसायला लागतात. थोड्या वेळाने कोणीतरी आणखीन नंबर 93, पुन्हा सगळे खळखळून हसायला लागतात. आणि अशा काही वेळानंतर पुन्हा कोणाचा तरी कोपऱ्यातनं आवाज येतो, नंबर 173. आणि एक क्षणभराची अशी शांतता पसरते आणि त्यानंतर तो अख्खा रेस्टॉरंट, तो बार हास्याच्या स्फोटाने भरून जातो. नुसता नाही, हा जो त्या रेस्टॉरंटमध्ये अनेकदा येणारा मित्र तो जमिनीवर गडाबडा लोळायला लागतो. तर शेवटी नवा मित्र विचारतो, आधी त्याने विचारलंय की हे 53 93 हे काय चाललंय. तर नेहमी त्या रेस्टॉरंटमध्ये येणारा मित्र समजावून सांगतो की आता आम्ही सगळे दिवसाच्या आमच्या ठरलेल्या वेळी इतके इथे एकत्र येतो की आमची सगळ्यांची ओळख पण झाली आहे, भरपूर गप्पा पण झाल्यात, आणि सगळ्यांना सगळ्या प्रकारचे जोक्स सांगून झालेले आहेत. त्यामुळे आमच्यासमोर आता काही वेळा प्रॉब्लेम येतो. म्हणून म्हणतो आम्ही काय केलं आहे, जोकना नंबर दिलेत. आणि जर रेस्टॉरंटमध्ये अशी मध्ये शांतता गेली तर कोणीतरी अचानक उठून त्या जोकचा नंबर 53 की आम्हाला सगळ्यांना आठवतो आणि आम्ही तो घेऊन खळखळून हसतो. म्हणून मग हा मित्र विचारतो की कोणीतरी 173 म्हणलं
थोडी शांतता गेली आणि पुन्हा सगळे खळखळून हसायला लागले आणि जमिनीवर गडाबडा लोळायला लागले, तर नेहमी रेस्टॉरंटमध्ये येणारा मित्र म्हणतो, नाही तो नवा जोक होता. आता हेच डोळ्यासमोर आणा आणि समजा हा जोक मी तुम्हाला दुसऱ्यांदा सांगितला, तिसऱ्यांदा सांगितला, तुम्ही पण म्हणाल की आपण ह्या जोकला पण नंबर ठेवू आणि हळूहळू त्यातली मजा कमी होत जाईल. पण वर्षानुवर्ष फ्रेंड्स पाहताना मला जाणवलं की अशी यत्किंचितही मजा कमी होत नाही. असं कसं काय? तर ब्रिलियंट. दरवेळी नव्याने फ्रेंड्स पाहताना नवे अर्थ, नवा उपहास, नवी डेप्थ सुद्धा जाणवते. आधी कधीतरी लक्षात न आलेला संवादही जाणवतो आणि ते जोक आधीपासून माहिती असले तरी उलट ते शिळे नाहीत वाटत. उलट आता येणार आहे तो हा जोक आहे, त्याने आपल्याला आधी हसू येणं चालू होतं. मी त्यावर विचार केला की हे कशामुळे असेल. मग मला जाणवलं की एकतर ती पात्र आपल्या जीवनात पण जणू आल्यासारखी आहेत. ते आपले पण मित्र आहेत आणि आपल्या मित्रमैत्रिणींच्या मधले अनेक जण सुद्धा असे ह्यांच्यासारखे आहेत, असं ते घट्ट नातं पण तयार झाले. पण फ्रेंड्स ही आता नुसती मालिका नाही राहत, ते बनतं म्युझिक, संगीत. आणि मग संगीताच्या बाबतीत तुमच्या लक्षात असेल की तेच गाणं पुन्हा पुन्हा ऐकताना आपल्याला बोर होत नाही. जीवनात आपल्याला आवडून गेलेली गाणी, ज्यावर सुद्धा कधीतरी मी तुमच्याशी गप्पा मारणारच आहे, ती अक्षरशः आपण शेकडो हजारो वेळा ऐकली तरी दरवेळेला त्या गाण्यामधली ताकद आणि आपल्या मनापर्यंत पोचणारा त्याचा आनंद, तसं फ्रेंड्स हे बनलंय जीवनाचं संगीत. मुलांना जेव्हा मी रेकमेंड करतो की फ्रेंड्स पहा, खळखळून हसा आणि जीवनातल्या आपल्या कामाला लागा, आणि मी म्हणलं फ्रेंड्स पाहून जर हसू आलं नाही तर त्याचे दोनच अर्थ होतात. एक म्हणजे कातडी बैलाची आहे, तर बैलाच्या कातडीला फक्त असा खडा मारला तरच त्या कातडीला थर्र होतं, नाही तर दुसऱ्या कशाने होतच नाही. किंवा कदाचित मग इंग्लिश समजत नाही, कारण ते फ्रेंड्स आणि त्यातले जोक समजायला मात्र इंग्लिश भाषा, कारण ती पंचलाईन येते वेळोवेळी, सातत्याने अशी पंचलाईन येत राहते. तर मी अनेकांना इंग्लिश सुधारायला म्हणून सुद्धा ही फ्रेंड्स ही मालिका पहा असं सुचवतो. काही वेळा मला वाटतं की विशेषतः पाश्चात्य समाजात आणि थोडी अलीकडे आता मला शंका आहे की पाश्चात्यांचं अंधानुकरण करण्याच्या नादामध्ये मग ते आपल्याकडे पण येऊ लागलं की काय. त्याची गुंतागुंत आणि त्याचे अर्थ अनेक आहेत, पण कुटुंबाची चौकट कोसळून पडलेली, विवाह ही काहीतरी पवित्र गोष्ट आहे आणि आयुष्यामध्ये शक्यतो एकदाच व्हायचा असतो आणि झाला की ते आयुष्य निभावून न्यायचं असतं, ही संकल्पना मागे पडलेली आणि डायव्होर्स होत आहेत. इतकंच काय, आता तर काही जण लग्नाशिवाय पण राहत आहेत, म्हणजे लिव्ह इन, काही जण कपल्स. काही जणांनी ही समाजातली बदलती नवी सेक्शुअलिटी, लैंगिकता स्वीकारलेली आहे की जिचं अंडरलाईंग सूत्र आहे एनी टू म्युच्युअली कन्सेंटिंग ॲडल्ट्स, आणि कोणाही तिसऱ्याबद्दल अन्याय किंवा न करता. या सगळ्यातूनही समाजाला धरून ठेवणाऱ्या ज्या विविध सामाजिक इन्स्टिट्यूशन्स असतात, एकीकडे त्या विस्विसित झालेल्या, पण अशा वेळी उरतं माणसाचं माणसाशी माणूस म्हणून असलेलं नातं की ज्याचं नाव आहे मग मैत्री. बुद्धाने सुद्धा सगळा अध्यात्माचा विचार सांगताना सांगितलंय की सर्वांच्या बद्दल मित्रभाव तयार होणे हे आध्यात्मिक साधनेमधला फार एक महत्त्वाचा मुक्काम आहे. तर हे सगळे एकमेकाचे कोण? हे 6 जण, आणि त्या 6 मध्यवर्ती ठेवून येणारी अनेक पात्र. त्या सेंट्रल पर्कमध्ये काम करणारा गंथर हा वेटर आहे, तो ज्यांनी रोल केला जेम्स टायलर, तो आत्ता काही दिवसांपूर्वी गेला. तो जाताना केवळ 59 वर्षाचा होता, म्हणजे जाण्याच्या वयाचा नव्हता, पण त्याला कॅन्सर होता, तो अलीकडे गेला.
आणि ते गंथर हे कॅरेक्टर आहे. किंवा चॅन्डलरची आलटून पालटून असलेली मैत्रीण ती 10 सीझनपैकी 9 सीझन्समध्ये ती जेनिस आहे. मध्ये एकच सीझन येतो की ज्याच्यात ते जेनिस हे कॅरेक्टर नाही आहे. म्हणजे त्या फ्रेंड्समध्ये काय आहे की माणसाचं माणसाशी मित्र हे नातं. आणि त्या फ्रेंड्सचं टायटल सॉन्ग पण येतं, आय विल बी देअर फॉर यू. जाता जाताच सांगतोय की ते टायटल सॉन्ग छान आहे. कहाणी सगळी न्यूयॉर्कमध्ये घडते आणि टायटल सॉन्गचं शूटिंग ते न्यूयॉर्कमधलं जे सेंट्रल पार्क आहे, पर्क नाही, पर्क हे त्या फ्रेंड्समधल्या रेस्टॉरंटचं नाव आहे. सेंट्रल पार्क, त्याचं गाजलेलं कारंज आहे जगभर. त्या कारंजामध्ये त्या गाण्याचं शूटिंग आहे. तर संपूर्ण मालिकेमधली मी जी ॲप्रिशिएट करत नाही ती ते टायटल सॉन्ग एवढीच एक गोष्ट आहे. काही वेळा मी ते एपिसोड पाहताना टायटल सॉन्गला म्यूट करतो, कारण त्या टायटल सॉन्गमध्ये जाता जाताची एक ओळ आहे, व्हेन लाईफ इज स्टक इन सेकंड गिअर, की आयुष्य पुढे सरकतच नाही, दुसरा गिअर, पुढचा तिसरा चौथा टॉप गिअर पडतच नाही, लाईफ इज स्टक इन सेकंड गिअर. ती ओळ जरा मला बोचतेच की लाईफ स्टक इन सेकंड. मला कळतंय की गाण्यामध्ये सातत्याने सांगितलं आहे की अशी जेव्हा जीवनातली स्थिती असेल तेव्हा मी तुझ्याबरोबर असेन, असं मित्रांनी एकमेकाला दिलेलं वचन आहे. पण असं मी काही वेळा त्याला करतो म्यूट. मालिकेचा पहिला एपिसोड 1994 मध्ये टेलिकास्ट झाला. 22 सप्टेंबर 94. किती काळ लोटला पाहता. आणि शेवटचा एपिसोड 2004 मध्ये झाला टेलिकास्ट. टी व्हीवर होणाऱ्या मालिकांचं एक वैशिष्ट्य आहे की ती मालिका चालू असेपर्यंत फार तर ती खूप गाजत असते. त्यामुळे त्यातले अभिनेते आणि त्यांनी केलेले रोल यामुळे त्यांचे चेहरे आणि परिचय सर्वत्र ओळखीचा होतो. पण मालिका संपली, ती टी व्हीवरून बाजूला झाली की तितक्याच वेगाने ते विसरले पण जातात. आज फ्रेंड्स मालिका सुरू होऊन सुद्धा 25 वर्ष होऊन गेली. बघता बघता ती संपल्याला सुद्धा आता 25 वर्ष होतील. ही 25 वर्ष मानवी समाजाचा सुद्धा प्रचंड वेगाने झालेला बदल आहे आणि तरी त्यामध्ये फ्रेंड्सचं अपील अजूनही आहे. मी तर नाव दिलं ह्याला की फ्रेंड्स ही मालिका अमेरिकन संस्कृतीची विश्व संस्कृतीला असलेली सर्वात मोठी कॉन्ट्रीब्युशन आहे. द ग्रेटेस्ट कॉन्ट्रीब्युशन ऑफ अमेरिकन सिव्हिलायझेशन. मला काही काही वेळा असंही वाटतं की अमेरिकेचा जागतिक महासत्ता म्हणून उदय झाला आणि दुसऱ्या महायुद्धानंतरचं जगाची वाटणी 2 सुपर पॉवर्समध्ये झाली. अमेरिका विरुद्ध सोव्हिएट रशिया असा शीतयुद्धाचा काळ. पण 1991 मध्ये सोव्हिएट रशियाचं पतन आणि विघटन झालं आणि आता जगाची वाटणी 2 तंबूंमध्ये राहिली नाही. एक नाकारता न येण्याजोगी वस्तुस्थिती आहे की या शीतयुद्धाचा शेवट साम्यवादी विचारधारा पण आणि त्या विचारधारेवर उभ्या असलेल्या शासन व्यवस्था पण आणि एक जागतिक पॉवर स्ट्रक्चर ही पराभूत झाली. त्या जागी हे डिबेटेबल, कॉन्ट्रोवर्शियल, कोणी म्हणेल की म्हणजे भांडवलशाहीचा विजय झाला का, लोकशाहीचा विजय झाला का, अशी मांडणी अनेकांनी केली. पण नाकारता न येण्याजोगं सत्य आहे की अमेरिकेचा विजय झाला आणि तिथून पुढची निदान 10 वर्ष तरी अमेरिका जगाची एकमेव महासत्ता होती. अमेरिकेच्या त्या महासत्ता असण्याला एक आव्हान 9/11 म्हणजे 2001ला बिन लादेनच्या प्लॅनिंग आणि प्रेरणेमधून जे वर्ल्ड ट्रेड सेंटर्सवर विमानं धडकवण्यात आली, तिथून 21सावं शतक आणि नवा इतिहास चालू झाला. आणि आता चीनचा उदय हा त्या अमेरिकेच्या स्थानाला आव्हान देणारा हा जो मधला काळ आहे की अमेरिका जगाची एकमेव महासत्ता, त्या काळामध्ये ही मालिका आली. आता ह्याला नुसता योगायोग म्हणायचा का, तर खरं म्हणजे माणसाला विनोद सुचायला सुद्धा एक वैयक्तिक आणि सार्वजनिक जीवनाची एक स्थिती असावी लागते. एवढंच नाही तर विनोदावर सुद्धा ज्यांनी गंभीर संशोधन केलंय
त्यांनी पण म्हणलंय की विनोद ही सुद्धा एक प्रकारची पॉवर रिलेशनशिप आहे, की विनोद करणारा आणि त्याला हसणारे सगळे. पण असा हा जो बरोबर मधला काळ येतो त्यामध्ये अमेरिकन प्रतिभेचा हा असामान्य नमुना आपल्यासमोर येतो. त्या मालिकेचं असं वर्णन असं सांगता नाही येणार आहे. घटना भरपूर घडत राहतात आणि अतिशय वेगाने ती पुढे सरकत राहते, पण स्वतः त्याची चव घेतली पाहिजे. आणि माझ्या घरामध्ये आणि व्यापक घरामध्ये सुद्धा मित्रमैत्रिणींच्या अनेक परिवारांच्या मध्ये ही फ्रेंड्स ही मालिका आता इतका आमच्या घराचा सदस्य बनून गेली आहे की आम्हाला शेवटच्या सीझनचे शेवटचे 2 एपिसोड आम्हाला बघवत नाहीत. कारण उरलेली आधीची 10 वर्ष न्यूयॉर्क, त्याचं मॅनहटन आणि त्यातला हा मोनिकाचा फ्लॅट, ते सेंट्रल पर्क हे कॉफी शॉप आणि अशाभोवती ती सगळी कहाणी घडत राहते. पण आता 6 मित्रांच्या आयुष्याला वेगवेगळ्या दिशा मिळत आहेत. मोनिका चॅन्डलरचं लग्न झालं आहे, त्यांना मूल हवं आहे आणि काळाचं दुःख हे की त्यांना होऊ शकणार नाही आहे मूल, म्हणून ते दत्तक घेतात. म्हणून आता त्या गजबजलेल्या मॅनहटनमध्ये न राहता कुठल्या तरी शांत सबर्बमध्ये जायचं. दरम्यान फिबीचं सुद्धा लग्न झालं आहे. रॉस आणि रेचल आयुष्यभर एकमेकाशी भांडून आणि ऑन अगेन ऑफ अगेन असं करून पुन्हा एकदा बहुधा एकत्र येतात आणि मालिका अशी काही संपते की आपल्याला माहिती नाही की ते पुढे एकत्र थांबणार आहेत का नाहीत, का पुन्हा पहिल्यासारखे भांडणार आहेत. असं ते एव्हरी गुड थिंग हॅज टू कम टू ॲन एंड. तशी ती मालिका अशी शेवटाकडे येते. तरी शेवटचे 2 एपिसोड सॉलिड धमाल आहेत, सॉलिड धमाल. पार शेवटचा सुद्धा शेवटची फ्रेम की आता तो मॅनहटनमधला फ्लॅट सोडून निघायचा आहे. सगळ्यांना भरून आलंय. पाहताना आपल्याला सुद्धा भरून येतं की आता ही मालिका संपणार. आणि असं गळा भरून आलेला असताना मोनिका विचारते की एक शेवटचा कप ऑफ कॉफी त्या सेंट्रल पर्कमध्ये बसून, की एक कप ऑफ कॉफी ह्याला वेळ आहे का. आणि ती फक्त विचारते की कॉफी एकत्र कॉफी घेऊ ह्याला वेळ आहे का. आणि त्या 2 छोट्या मुलांना एका बाबा गाडीमध्ये ठेवलंय, त्यांना ढकलत चॅन्डलर विचारतो वेअर. आयुष्यभर त्या सेंट्रल पर्कमध्ये कॉफी पित आहेत, पण असं चॅन्डलर त्याला असे 1 लाइनर किंवा 1 वर्डमध्ये. आणि मग तो कॅमेरा असा सावकाश मोनिकाच्या फ्लॅटच्या दारावर, त्याच्यावर असं चौकटीमधला एक छान आर्ट पीस आहे त्याच्यावर येऊन फोकस होतो आणि मालिका संपते. माझ्याकरता आणि आमच्या अनेकांकरता ते दुःखाचे क्षण असतात. त्याच्यावर आम्ही उपाय शोधलाय की काही वेळा आम्ही त्या 10व्या सीझनचे शेवटचे 2 एपिसोड म्हणजे 17 आणि 18 नंबरचे, ते एक्सटेंडेड लांबलेले एपिसोड आहेत, पाहायचेच नाहीत. अगदी TV चॅनलवर चालू असेल तर आधीचे पाहायचे, पण ही नाही संपता कामा मालिका. ओके. किंवा पाहिला तर तो 10व्या सीझनचा शेवटचा एपिसोड पाहून थांबायचं असं नाही आहे. मग घरच्या हार्ड डिस्कवर जी एपिसोड 1 सीझन 1, तर 10व्या सीझनचे शेवटचे 2 एपिसोड संपले की एकदा पुन्हा तो पहिल्या सीझनचा पहिला एपिसोड प्ले करायचा. म्हणजे मनाला जणू संदेश की आहेत ते 6 मित्र तिथे आहेत, सेंट्रल पर्कमध्ये बसलेत, गप्पा चालू होतात आणि चॅन्डलर सांगणं चालू करतो की मला एक स्वप्न पडलं म्हणतो आणि सार्वजनिक जागी मी बसलोय अँड सडनली द फोन रिंग्स देअर. आणि इथून पुन्हा ती मालिका आणि तिच्या धमाल चालू होते. आयुष्यभर मी ही जी धमाल अनुभवतोय ती तुम्ही पण अनुभवा, अशा सर्वांना सर्व काळ सर्व शुभेच्छा व्यक्त करतो आणि माझ्या या सर्व फ्रेंड्सचा आज निरोप.